माझ्यासमोर जास्त नाटक करायचं नाही काय? आता मी तर राहीना म्हणजे राहीना, संपला विषय, चालली मी माहेरला. आज पगार झालाय माझा. मी या वेळेला 2 साड्या घेणार. अहो ऐका की. बोल की. माझ्या बहिणीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. का बर? माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या. अगं पण तिचं तर लग्न झालं नाही की. अहो तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला, तिथंच प्रेग्नेंट झाल्या. बेंगलोरला होती, डॉक्टर की शिकला, ती प्रेग्नेंट झाली. अगं येडी, परमनंट झाल्या मन. हा तेच तेच, फोन करून लगेच म्हणा तिला कॉंग्रॅच्युलेशन. नुसता येड्याचा बाजार आहे. तुमच्या पोराला नीट समजून सांगा, माझ्या पोराला मारले. पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय. तुमचं दुसरं लग्न झालंय का? नाही बाबा, कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून? अगं लकी म्हणजे नशीबवान, तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी आणि तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना, पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते. जावाई बाजार करा बरं, पिशवी धरा. काय काय आणायचंय? कांदे, बटाटे, टमाटे, हिरवी मिरची, जे बाजारात दिसन ते सगळं घेऊन या. लय ऊन पडलंय, नाही गेलो असतो मी. सगळा बाजार झाल्यावर येताना मग 1 किलो भर मटण घेऊन या. काय छालपट्टा नाही, किती चिकट पळाली ती मटणासाठी. मामा, लहानपणापासून माझी एक इच्छा होती, मी मोठा झालो का गरीबाला असं मदत करणार. खरं आहे. सगळ्यात गरीब तर तुम्हीच आहेत जावाई. अहो तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. अथांग समुद्र असतो ना, अथांग समुद्र, त्याच्यामध्ये सुई टाकायची आणि ती शोधायची. ती शोधू शकत नाही, एवढं माझं अथांग प्रेम आहे तुझ्यावर. कुठून बायकोला चिवत्यात बनवायचं शिकला तो. लई 1 नंबर चिवत्यात काढतात ना माणसाला. अगं काय काय सुनी, दिवसभर नुसता फोन चालवत राहतेस. आता तुम्हीच नीट विचार करा, मी फोन चालवू का तोंड?